आज तर स्वामींनीच वाचवलं. ते कसं तर ते मी पुढे सांगतेच. श्री स्वामी समर्थ. आज गुरुचरित्र पारायणाचा 6वा दिवस. आज तर खूपच थंडी होती. आज केस धुतले होते पण निघताना मी बांधणार होते. नंतर केंद्रात गेले. आजचं वाचन पूर्ण झालं आणि पुन्हा घरी आले. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल मी हर्बल हेअर ग्रोथ ऑइल आणि शॅम्पू बनवते. तर त्याच ऑर्डर मला आलेल्या होत्या. पण पारायणाला बसल्यामुळे 2 दिवस झाले मी ते पार्सल टाकले नव्हते. आणि एका ताईने मला 2 दिवसापूर्वीच ऑनलाईन पेमेंट पण केलं होतं. बाकीचे पण ऑर्डर होते पण एका ताईंना जरा लवकर पाहिजे होतं आणि त्या मुंबईचे होत्या. तर स्पीड पोस्ट केलं तरी पण 4 दिवस लागतातच. म्हणून म्हटलं आज काही झालं तरी पार्सल टाकायचेच. घरी आल्यानंतर ऑइल आणि शॅम्पू भरलं. कस्टमरचे ॲड्रेस वगैरे व्यवस्थित लिहिलं आणि पण ते पॅक करायचं होतं. परंतु आज मला स्टिकर लावून द्यायचं होतं कारण या अगोदर मी सर्व कस्टमरला बिगर स्टिकरचेच ऑइल आणि शॅम्पू दिले. फक्त विश्वासाच्या जोरावर भरपूर जणांनी माझ्याकडनं घेतलं आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील आले. तर 2:30 वाजले परंतु ज्या दादांकडे मी ते प्रिंट करायला टाकलं होतं ना स्टिकर तर ते दादा थोडंसं बाहेर होते. परंतु ते त्यांनी प्रिंट करून दिलं पण कट करून नव्हतं दिलं. तर 2:30 मला घरीच वाजले होते आणि पोस्ट ऑफिस आमच्या घरापासनं 6 ते 7 किलोमीटर आहे आणि कट करायचं म्हटलं तर मला अजूनच उशीर झाला असतं. त्यामुळे मी पुन्हा ते स्टिकर न लावता तसेच ऑर्डर पॅक करून दिल्या आणि घाई गेले. डोक्यात फक्त एवढंच की आज हे पार्सल टाकायचेच आणि मला जाऊपर्यंत थोडासा उशीर झाला कारण पोस्ट ऑफिस 3ला बंद होतं आणि मला जाऊपर्यंत 3:09 झाले होते. मी नेहमी ज्या काकांकडे देत असते ना तर ते काका रजेवर होते नाहीतर त्यांनी नक्कीच घेतलं असतं. दुसरे नवीन होते पण त्यांनी घेतलंच नाही त्यांना रिक्वेस्ट करून पण. मग तर अजूनच टेन्शन आलं. म्हणजे जीवाचा एवढा आटापिटा केला सर्व धावपळ केली तरी पण काहीच उपयोग झाला नाही. आणि 6-7 किलोमीटर पोस्ट ऑफिस आहे आमच्या घरापासून तर ती चक्कर पण झाली आणि रस्ता पण खूप खराब होता. आणि मला तुम्हाला सांगायचं राहिलंच की जायच्या गडबडीत माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की वेळेवर जायचं. पार्सल टाकायला मी स्कूटी नेली होती पण डोक्यात गणगण असल्यामुळे एका ठिकाणी मी पडले आणि जवळ खांबच होता तिथं थोडासा खड्डा पण होता आणि आमच्या घरच्यांना पण माहिती नाही मी पडलेली. आता जेव्हा व्हिडिओ बघतील ना तर तेव्हा माहिती होईल. मी स्कूटी घेऊनच पडले आणि आजूबाजूला तिथं कुणीच नव्हतं. कशी तरी उठले आणि पुन्हा गेले. म्हणजे ही घटना जातानाच झाली होती पण मला स्वामींनी वाचवलं. मला कुठंच काही लागलं नाही म्हणजे मुक्कामार पण नाही. थोडंसं लागलं पण जास्त काही लागलं नाही. नंतर मला समजलं की मला जर जास्त लागलं असतं तर काय झालं असतं. सांगायचा हेतू हाच की मी यासाठी हा व्हिडिओ बनवला की तुम्ही देखील अशी गडबड करू नका. म्हणजे कामाला महत्त्व तर द्याच पण आपल्या जीवापेक्षा जास्त देऊ नका. जर आपल्यालाच काही झालं तर मग काय करायचं ना. तर आज मला स्वामींनी वाचवलं पण स्वामी तरी किती दिवस वाचवतील ना. आपणच गडबड केली तर आपणच स्वतःची काळजी घ्या. आणि एवढं सगळं झालं पार्सल पण नाही गेले आणि मी पडले पण. तर म्हटलं खूपच टेन्शन आलं. तर म्हटलं आता हे विसरून जाण्यासाठी काय करावं. तर दिवाळीला मी जेव्हा भाऊजीला माझ्या भाऊकडे गेले होते ना तर त्याने मला पैसे दिले होते साडी घेण्यासाठी ड्रेस घेण्यासाठी. परंतु मी काही ते अजून घेतलंच नाही. तर जवळ दुकान होतं म्हणून म्हटलं चला आता साडी तरी बघावी. ही साडी मला खूपच आवडली होती. ब्लाऊज पीस तर खूपच सुंदर होता आणि जी दुसरी बघताक्षणी आवडलेली साडी म्हणजे ही पॅरेट ग्रीन कलरची खूपच आवडली मला ही. आणि आपण जेव्हा ही साडी घालू ना तर अशी चापून चोपून बसेल अशीच होती. तर म्हटलं आता जाऊ दे. आता संक्रांत पण जवळ आली आहे तर मग संक्रांतीलाच घेऊयात कारण तिथं अजून पण खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. आणि आपलं कसं असतं ना दुकानात गेलो ना तर साड्या बघितल्यानंतर नेमकं ही घेऊ का ती घेऊ असंच कन्फ्युजन होतं. ही देखील साडी खूप सुंदर होती. ब्लाऊज पीस पण खूप सुंदर होता आणि ही साडी आहे ना ही पण खूपच सुंदर होती. पण प्राईस खूपच होती. 6,000ची साडी होती पण तिच्यापेक्षा जी पॅरेट ग्रीन कलरची साडी आहे ना ती 1,500च्या आसपास होती पण छान होती. मला खूप आवडली. हा पण कलर खूप सुंदर होता पण मला कन्फ्युजन झालं नेमकं कोणता घेऊ. तर म्हटलं जाऊ द्या आहे वेळ तर नंतरच घेऊ. पण मी बघता क्षणी या पॅरेट ग्रीन कलरच्या साडीच्या प्रेमातच पडले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.